26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण व्हावं म्हणून गेली अनेक वर्ष भारत सरकार प्रयत्न करत आहे। काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या विशेष कोर्टाने त्याला मान्यता सुद्धा दिलेली होती, मात्र तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण काही झालेलं नव्हतं। आता मात्र पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प भेटीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालाय। सव्वीस अकराचा आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार। मोदींच्या भेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। 26/11 हल्ल्यात तहव्वूर राणाची महत्त्वाची भूमिका। 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना आठवली तरी अजूनही अनेकांच्या अंगावर काटा येतो। शेकडो निरपराध लोकांचा यात मृत्यू झाला होता। त्या हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला याआधीच फाशी झाली आहे, पण या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणा अमेरिकेच्या कारागृहात शिक्षा भोगतोय। त्याचा ताबा मिळावा म्हणून भारत अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होता। अमेरिकन न्यायालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास आधीच मंजुरी दिली होती। आता त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदींच्या भेटी दरम्यान हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। I'm pleased to announce that my administration has approved the extradition of one of the plotters and one of the very evil people of the world, and having to do with the horrific 2008 Mumbai terrorist attack, to face justice in India. So he's going to be going back to India. तहव्वूर राणा मूळ पाकिस्तानचा नागरिक। पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात डॉक्टर होता। 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा वर्गमित्र। 26/11च्या हल्ल्यात डेव्हिड हेडलीला राणाची मोठी मदत। हल्ला करण्याच्या ठिकाणांची रेकी करण्यास मदत केली। 26/11च्या हल्ल्याची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात हात। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 26/11चा अपराधी तहव्वूर राणा याच्या एक्स्ट्रॅडिशन करता अमेरिकेने होकार दिलेला आहे। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे, मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस 26/11ला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तहव्वूर राणा के खिलाफ एनआईए जो हमारी नेशनल इन्वेस्टिगेटिंग एजेंसी है, वो उनके खिलाफ चार्जशीट दिल्ली के कोर्ट में एनआईए कोर्ट में दर्ज करेगी। उसके बाद सबूत पेश किए जाए, क्योंकि तहव्वूर राणा ये लार्जर क्रिमिनल कॉन्स्पिरेसी का हिस्सेदार है। जहाँ दिल्ली है, पूना है, जहाँ आर्मी के कैंटोनमेंट में गए थे, उसके बारे में भी सबूत पेश किया जाए। 26/11च्या हल्ल्यातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। त्यामुळे या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्यास ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे। त्यामुळे तहव्वूर राणा लवकरात लवकर भारताच्या ताब्यात यावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।